पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या असून या पावन सणानिमित्त देवस्थानतर्फे होणाऱ्या पूजाविधींची माहिती तसेच मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या मदतीची घोषणा केली आहे। पुरुषोत्तम कडलक म्हणाले की दीपावली हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे। हा सण प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो। त्र्यंबकेश्वर देवस्थानात पारंपरिक पद्धतीने वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि रथपौर्णिमा हे सर्व विधी अत्यंत भक्तिभावाने पार पाडले जाणार आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देत आहे। देवस्थान ट्रस्ट तर्फे 1,11,00,000 रुपयांचा धनादेश शासन दरबारी सुपूर्द केला जाणार असून ही मदत आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वापरली जाईल। पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले की त्र्यंबकेश्वर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून समाजसेवेचं प्रतीक आहे। संकटाच्या काळात गरजूंपर्यंत देवस्थानाचा हात पोहोचणे ही आमची जबाबदारी आहे। दीपावलीच्या या मंगल पर्वानिमित्त त्यांनी सर्व नागरिकांना प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा संदेश देत पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले। त्र्यंबकेश्वर परिसरात त्यांच्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। नमस्कार। सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार व इतर सर्व समाजातील घटकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो। त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे सर्व येणाऱ्या भाविकांना देखील दिवाळी आनंदाची जावो। तसेच या दीपावली निमित्त मराठवाड्यामध्ये जे पूरग्रस्त होते, एक दीपावलीची भेट म्हणून, एक दायित्व म्हणून महाराष्ट्रातील सर्व बाधितांना फुलना फुलाची पाकळी मदत व्हावी म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे 1,11,00,000 रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी दीपावली निमित्त महाराष्ट्र शासनाकडे देण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दीपावलीच्या लागून सुट्ट्या आल्याने भाविकांच्या दरवर्षीप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर मंदिरातील पारंपरिक उत्सव, देवाची पूजा, त्याचबरोबर लघुरुद्र असेल, महापूजा असेल, या सर्व नरक चतुर्दशी, पाडव्याची, लक्ष्मीपूजनाची या सर्व विधिवतरित्या विश्वस्त तसेच चेअरमन यांच्या मार्फत, रुईकर घराणा असेल, इतर मानाची घराणे असतील यांच्या मार्फत घटनेनुसार करण्यात येणार आहे। तरी पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच पुरुषोत्तम कडलक व परिवार यांच्या नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।